नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं स्वाद महाराष्ट्राचा या चॅनलवर, जिथे मी तुम्हाला घेऊन जाते महाराष्ट्राच्या अस्सल चवीच्या प्रवासात. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची खासियत गरमागरम तुपाने वाफलेली पुरणपोळी. हरभऱ्याच्या डाळीचा गोडसर पुरण, वेलदोड्याचा सुहास आणि पोळीतून वाहणाऱ्या तुपाचा स्वाद याची चव एकदा चाखली की पुन्हा पुन्हा खायची इच्छा होते. ही पारंपरिक रेसिपी अगदी सोप्या स्टेप्समध्ये कशी तयार करायची ते आज शिकूया. चला तर मग सुरू करूया चविष्ट सफर. इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. इथे मी चण्याची डाळ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतली आहे. त्यामध्ये जर मी 1 वाटी चण्याची डाळ आहे तर 2 वाट्या आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. 2.5 वाट्या घातल्या तरी चालेल. मग थोडी हळद मिक्स करायची आहे आणि 1 चमचा तेल आपल्याला टाकायचं आहे. तेल टाकल्याने काय होते, आपली जी ही डाळ आहे मऊसर शिजते. आता कुकरमध्ये आपण 6 ते 7 शिट्ट्या काढून घेऊया. इथे मी कुकर लावलेला आहे आणि 6 ते 7 शिट्ट्या मी इथे काढून घेणार आहे. आता माझी डाळ इथे झालेली आहे. थोडं चेक करून घेऊया. ही डाळ जर अशी व्यवस्थित फुटल्या गेली म्हणजे समजायची की डाळ झाली. आता यातलं जे हे पाणी आहे हे सगळं मी काढून घेणार आहे. एका पातेल्या चाळणीमध्ये मी हे डाळ काढून घेतली आहे, म्हणजे सगळं पाणी निथळायला ठेवलं आहे. आता पुरण बनवायला सुरुवात करूया. कढईमध्ये 1 वाटी जर डाळ घेतली असेल तर 1च वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ वितळायला सुरुवात झाली की यामध्ये मी ती जी डाळ आहे त्याला मिक्स करून घेणार आहे. आता छान पुरण आपल्याला शिजू द्यायचं आहे. गूळ छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला याला हलवतच राहायचं आहे, कारण हे लगेच खालून लागू शकतं, जळू शकतं. त्यामुळे आपल्याला इथे राहायचं आहे. मधून मधून मी हलवत आहे, कारण मला हे पाकास येताना दिसते. पूर्ण गूळ वितळेपर्यंत आपल्याला ही डाळ याच्यात शिजवायची आहे. आता यामध्ये मी विलायचीचे दाणे टाकले आहे आणि जायफळ किसून घेतलं आहे. ते जायफळ किसलेलं पावडर पण मी यामध्ये घालणार आणि मिक्स करून घेणार. आता आपलं पुरण छान होतच आलेलं आहे. आपलं पुरण छान पाकास आलेलं आहे. यामध्ये आता जायफळ पावडर मिक्स करूया. तर जायफळ पावडर सोबत थोडंसं मीठ मी इथे घालते आणि मिक्स करून घेते. आता इथे डाळ पूर्णपणे शिजतच आलेली आहे, तुम्ही बघू शकता. मध्ये मध्ये हलवून घेतलं की काय होतं, ते पाणी सगळं चाललं जातं आणि छान आपलं पुरण इथे रेडी होतं. पुरण जमलं की पोळी छान जमते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे हे पुरण शिजवणे आहे. आता इथे आपलं पुरण पूर्णपणे रेडी आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्या चाळणीमध्येच हे पुरण काढून घेऊया आणि चाळणीच्या साहाय्याने याला मऊसर करून घेऊया. इथे मी पूर्ण पुरण चाळणीमध्ये काढून घेतले आणि चमच्याने मिक्स करून हे पुरण मऊसर बनवून घेते. चाळणीच्या माध्यमातून काय होईल की जो जाडसर भाग आहे तो वरती राहील आणि छान मऊ शिजलेलं पुरण खाली आपल्याला त्या पातेल्यामध्ये मिळेल. इथे पूर्णपणे
डाळ बारीक होईपर्यंत मी इथे फेटून घेणार आहे. बस आता आपलं झालेलंच आहे. हे बघा, जाडसर थोडं फेकून द्यायचं आणि मऊसर आपलं पुरण खाली रेडी आहे. चाळणीला पण काही पुरण लागलेलं असतं तर ते पण काढून घ्या. आता छान याचा एक गोळा बनवून घ्या. सुंदर असं पुरण आपलं रेडी आहे. त्याला मी एका छोट्या बाउलमध्ये आता काढून घेणार आहे. त्यासाठी एक बाउलमध्ये काढून घेतले आहे. इथे जे मी प्रमाण सांगितलं आहे ते म्हणजे 2 ते 3 व्यक्ती आरामात एक एक 2-2 पोळी खाऊ शकते त्यांचं आहे. जर तुमच्याकडे जास्त लोक असेल तर तुम्ही जास्त पुरण टाका. आता इथे मी पोळीसाठी कणिक घेतली आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालते आहे आणि ही कणिक मळून घेणार आहे. इथे आता माझी कणिक मळून झाली आहे. थोडं तेल टाकून मी त्याला सॉफ्ट करते आहे. सॉफ्ट झाली की त्याला पण मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. ही जी कणिक आहे त्याचा एक छोटासा गोळा घ्या. त्याला गोल गोल करून थोडं हाताने मोठं करा आणि आपला पुरणाचा जो गोळा आहे त्याला यामध्ये भरून घ्या आणि याला बंद करा. तुम्ही बघून घ्या मी कसं बंद करते आहे. आता याला छान पीठ लावून याला हलक्या हाताने आपण बेलून घेऊया, लाटून घेऊया. खूप प्रेशरने याला लाटायचं नाही आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला याला लाटायचे आहे. आमच्या नागपूरकडे जाडसरच पुरणपोळी असते त्यामुळे मी तेच तुम्हाला सांगते आहे. आता इथे आपली पुरणपोळी झाली आहे. आपण भाजून घेऊया. थोडं तूप लावते. तव्याला थोडं तूप लावून घेतलेलं आहे मी. आता यावर आपली पुरणपोळी छान भाजून घेऊया. दोन्ही बाजूने आपल्याला ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. थोडं तूप लावून घेऊया परत आणि चमच्याने त्याला पसरून घेऊया. परत मी याला थोडं पलटवून घेते. बघा आपली पुरणपोळी कशी फुगते आहे. परत याला पण तूप लावून घेतले आहे मी. पुरणपोळी तुपानेच आणखी चवदार लागते. आता बघा किती छान पुरणपोळी मी इथे भाजून घेतली आहे. पुरणपोळी फुगतानाही तुम्हाला दिसत असेल. आता ही पुरणपोळी आपण काढून घेऊया. मी परत दुसरी पण बनवून घेते. दोन्ही साईडने तूप लावायचे आपल्याला, कारण पुरणपोळी म्हटलं की तूप आलंच. विदाऊट तूप आपल्याला पुरणपोळी आवडणार आहे आणि चांगली येत असेल. तूप लावलंय तर पलटवून घेते. या साईडने पण तूप लावून घेते. आपली पुरणपोळी अशी फुगते आहे. परत त्याला मी पलटवून घेते. दोन्ही बाजूने पुरणपोळी शेकून घ्या, छान भाजून घ्या, म्हणजे ती क्रिस्पी होते. आता परत तिला पलटवून घेते.
जर तुम्हाला महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे माझी पुरणपोळी झालेलीच आहे. कलर बघू शकता किती सुंदर टेक्स्चर आलं आहे त्याला. आता दुसरी पण पुरणपोळी मी प्लेटमध्ये काढून घेते. आता होळीचा सण जवळच आला आहे, तर या पद्धतीची पुरणपोळी नक्की बनवून बघा आणि तुमची पुरणपोळी कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.